लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के.वाय.सी आमची पूर्ण झाली. या पद्धतीने ई-के.वाय.सी केल्यानंतर आम्हाला तुमची ई-के.वाय.सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा संदर्भातील मेसेज देखील आला. आणि मग आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% मिळणार का? आमचे पैसे फिक्स झाले का? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. आम्हाला आता यापुढे सर्व हप्ते मिळणार का? किंवा आम्हाला जूनपासून पैसे बंद झाले होते, मग आमचे ई-के.वाय.सी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आमचे पैसे परत चालू होणार का? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. त्या सर्व प्रश्नांची माहिती आणि उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व माहिती आणि अपडेट मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुमची सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर की ई-के.वाय.सी पूर्ण झाली म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 100% मिळणार का? तर याचं उत्तर आहे नाही. लक्षात घ्या, हा जो मेसेज असतो ई-के.वाय.सी पूर्ण झाली, ती तुम्ही वेबसाईटवर 2 OTP टाकून ते OTP व्यवस्थित व्हेरीफाय केले, तुम्ही तुमचे आधार, तुम्ही तुमचे माफ करा, तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी तुमची कास्ट असेल ती निवडली आणि प्रश्नांची उत्तरे तुम्ही त्या ठिकाणी दिली. आता यशस्वीरित्या ई-के.वाय.सी पूर्ण झाल्यानंतर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के.वाय.सी करण्यासाठी साधारण राज्य सरकारद्वारे 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. आणि मग 18 नोव्हेंबरनंतर जेव्हा या ई-के.वाय.सीची मुदत संपणार आहे, काही प्रमाणामध्ये याला मुदतवाढ देखील मिळू शकते, ती मिळेल तेव्हा मिळेल. परंतु जेव्हा ही मुदतवाढ संपणार आहे तेव्हा ज्यांनी ई-के.वाय.सी केलेली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सीच्या यादीची पडताळणी किंवा छाननीची प्रक्रिया होणार आहे. लक्षात घ्या, म्हणजेच की तुम्ही ई-के.वाय.सी मध्ये भरलेली माहिती बरोबर आहे का, त्या संदर्भात सर्व विभागाचा डेटा घेतला जाईल. तो डेटा तपासून त्या ठिकाणी तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे का त्याची छाननी करून मग लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी एक फायनल होईल. त्यासाठी साधारणपणे 2026 जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी किंवा पात्रता यादी फायनल होईल आणि मग त्याच लाडक्या बहिणींना योजनेचे पुढचे पैसे मिळतील. म्हणून तुमची ई-के.वाय.सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे म्हणजे तुम्हाला योजनेचे सर्व हप्ते मिळणार किंवा तुम्ही योजनेसाठी पात्र आहात, तर असं अजिबात कुठेही नाही. म्हणून कारण लक्षात घ्या, यासाठी हे कोण विचारतंय तर लक्षात घ्या, ज्यांनी एका कुटुंबामध्ये सासू सून दोघींनीही ई-के.वाय.सी केलेली आहे, सासूनेही ई-के.वाय.सी केली, सुनेनेही ई-के.वाय.सी केली. आता दोन्हीही विवाहित महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहेत हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले होते. मी देखील वारंवार सांगितलं तुम्हाला की तुमच्या कुटुंबामध्ये जर दोघी विवाहित असाल, सासू सून असाल, तर एकीनेच ई-के.वाय.सी करा. दोघींनी ई-के.वाय.सी केल्यास दोघीही योजनेमधून या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहेत. त्या संदर्भात याद्या आल्यानंतर जानेवारीच्या आसपास किंवा फेब्रुवारी महिन्याच्या आसपास लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी फायनल तयार होईल, लाभार्थी यादी तयार होऊन मग त्याच महिलांना योजनेच्या पैशाचे वितरण होणार आहे. म्हणून लगेच कुठल्याही निकषावर जाऊ नका. ई-के.वाय.सी पूर्ण झाली म्हणजे पैसे येतील असं अजिबात नाही. ई-के.वाय.सीच्या यादींची पडताळणी होईल आणि मग ठरेल कोण पात्र कोण अपात्र. या संदर्भात तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.